तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर बघा, आजचा ब्लॉग आहे गुरुचरित्र पारायणाचा आणि आज 28 नोव्हेंबर गुरुचरित्र पारायणाचा पहिला दिवस आहे बघा। तर बरेच दिवस झालं माझ्या मनामध्ये, बरेच दिवस म्हणजे बरेच नाही बरं का, मी बरेच दिवस झालं फक्त स्वामींची भक्त आहे। माझ्या वाचून होईल थोडीफार मी सेवा करत होते, पण गुरुचरित्र पारायणाच्या अगोदरच एक आठवडाभरती स्वामींनी माझ्या मनात इच्छा आणून दिली की गुरुचरित्र पारायण करायचे। तर अचानकच स्वामींनी मनात आणून दिलं आणि मग मी ती करायचंही ठरवलं बघा। म्हणून मी इकडं स्वामींचं गुरुचरित्र पारायण करण्याचा निश्चय केला आणि मी तयारीही केली बघा। तर आज 28 नोव्हेंबर, मग सकाळी लवकर उठले, घरातली साफसफाई वगैरे आवरून बघा, कामे वगैरे सगळी आवरली आणि त्यानंतर मी इकडं उंबरठा पूजन करायला घेतलं बघा। तर आधी तर मी मंदिर वगैरे धुवून वगैरे घेतलेलंच होतं स्वच्छ करून, त्यानंतर इकडं उंबरठाही धुवून घेतला, उंबरठ्याची पूजा वगैरे इकडं करायला घेतली बघा। हळदीचं लेपन केलं आणि उंबरठा धुवून त्यावरती करून घेतलं। त्यानंतर हळदी कुंकवाने उंबरठ्यावरती स्वस्तिक काढलं बघा आणि त्याला तांदूळ, फुले आणि आरती लावून त्याची पूजा करून घेतली बघा इकडं अगोदर मी। आणि त्यानंतर मग आपल्या पुढच्या पारायणाच्या सेवेला आपण सुरुवात करत होतो। तर आधी हे उंबरठा पूजन झालं बघा। तसे बरेच स्वामींचे अनुभव आहेत माझ्या आयुष्यामध्ये, मला स्वामींचे बरेच काही अनुभव आले आहेत आणि मला स्वामींची सेवा करायला त्यांनी संधी दिली। तर स्वामी असेच कोणाला सेवा करण्याची संधी देत नसतात, ज्यांना त्यांची भक्त व्हायची आवड आहे किंवा त्यांच्या भक्तीला एक जो व्यक्ती आहे त्यांनाच स्वामी त्यांची सेवा करण्याची इच्छा किंवा ते असे मनात आणून देतात, तेव्हा स्वामींची सेवा करायला भेटते। तर चला, आपलं नशीब चांगलं आहे, आपल्यावर स्वामींची कृपा आहे, श्री दत्त गुरूंची कृपा आहे, त्यामुळे आपल्याला स्वामींचेही पारायण करण्याची संधी मिळाली। तर चला मग आपण हे करूया असं ठरलं बघा। तर झालं, उंबरठा पूजन वगैरे करून झालं आणि त्यानंतरची पुढची प्रोसेस तुम्हाला मी दाखवते की मी गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी केली, पूजा कशी केली। तर असं बरंच काही आहे, व्हिडिओ कंटिन्यू बघा, तुम्हाला खूप छान वाटेल। नुसतं पाहण्याने सुद्धा मनामध्ये एक शांती, एक उत्साह, आनंद निर्माण होतो। तर नक्की व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघा। तर बघा, इकडे आपण नित्य नियमाने जी आपल्या देवांची पूजा करते ती दररोजची पूजा आपल्याला इकडं देवारा मंदिर वगैरे स्वच्छ करून ती पूजा करून घ्यायची आहे बघा। त्यानंतर एक स्वच्छ धुतलेला पाट घ्यायचा आहे, त्या पाटावर ते लाल किंवा पिवळे वस्त्र आपल्याला हातरायचे आहे बघा। आणि त्यानंतर स्वामी महाराजांचा एक छान फोटो आपल्याला तिथे ठेवायचा आहे, किंवा श्री दत्तांचाही फोटो चालतो किंवा नरसिंह सरस्वतींचा सुद्धा फोटो चालतो। तर त्यानंतर बघा, फोटोच्या उजव्या बाजूला आपल्याला तांदूळ म्हणजे अक्षदा आणि त्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहेत आणि उजव्या बाजूला ठेवून द्यायचे आहेत। त्यानंतर बघा, पाण्याने भरलेला हा कळश घ्यायचा आहे आणि ह्या कळसाला अशा बोटाने हळदी कुंकवाच्या रेषा मारायच्या आहेत बघा। आणि समोर स्वस्तिकही आपल्याला काढायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आंब्याची पाने किंवा खाऊची पाने देखील आपण यामध्ये घालू शकतो बघा। आणि ते घालून घेतल्यानंतर आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे त्यामध्ये। आणि हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर बघा, आपल्याला त्यावरती नारळ ठेवायचा आहे आणि नारळाला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे बघा। आणि हे आपल्याला प्रथम कलश स्थापना करून घ्यायची आहे। तर बघा, मी इकडं फर्स्ट तर कलश स्थापना करून घेतलेली आहे आणि त्यानंतर बघा पुढची प्रोसेस। त्यानंतर कलशाजवळच लगेच आपल्याला अक्षदा ठेवून द्यायच्या आहेत, अक्षदाला हळदी कुंकू व्हायचं आहे बघा। त्यानंतर आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे, म्हणजे दिव्याची पूजा करून घ्यायची आहे इकडं आपल्याला। आणि इथं तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्याला आणि छान असा त्याची स्थापनाही करायची आहे आणि त्याची पूजाही करायची आहे बघा। आणि त्याला फुले वगैरे व्हायचे आहेत। तर हे झाले दीपप्रज्वलन। तर त्यानंतर बघा, आपल्याला इकडं एका साईडला आपल्याला इकडं गणपती पूजन म्हणजे गणपती स्थापना करून घ्यायची आहे बघा। त्यासाठी अक्षदा घ्यायच्या आहेत बघा डाव्या बाजूला आणि त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि आपल्याला इकडं गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे। तर अगोदर आपल्याला गणपती छान असा ताटामध्ये घेऊन त्याला अभिषेक घालायचा आहे, त्यानंतर स्वच्छ पुसून घेऊन आपल्याला गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे। आपण हे
पारायण गणपती पप्पांच्या साक्षीने करत आहोत, म्हणून त्यांची स्थापना इथं करून घ्यायची आहे बघा डाव्या साईडला. आणि त्यांनाही फूल व्हायचं आहे बघा, आणि अष्टगंध लावायचा आहे, आणि स्वामींनाही अष्टगंध वगैरे लावून घ्यायचा आहे बघा. तर बघा इकडे नारळावरतीही आपल्याला फूल ठेवायचं आहे किंवा हार घालायचा आहे. फोटोलाही स्वामींचा हार घालायचा आहे, पण माझ्याकडे हार नसल्यामुळे मी फुले ठेवलेले आहेत समोर. त्यानंतर बघा आपल्याला स्वामी समर्थांच्या फोटोच्या समोरच आपल्या एका छोट्या स्वामी समर्थांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. तर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही करू शकता, नसेल तरी नुसत्या फोटोही ठेवू शकता. तर बघा इकडे छानशी स्वामींची मूर्ती मी आणलेली आहे बघा घरामध्ये. मला अशी खूप इच्छा झाली होती की आपल्या घरामध्ये ही स्वामींची छान अशी मूर्ती असावी, त्यासाठीच ही छान अशी मूर्ती मी आणली, तेही पारायणाच्या अगदी 2 दिवस अगोदर. स्वामीने 1 आठवडा आधीच माझ्या मनामध्ये ते आणून दिलं होतं पारायणाचं, त्यामुळे मीही आणलं बघा व्यवस्थित सगळं. आणि त्यानंतर त्यालाही दुधाचा अभिषेक घातला आहे, आणि त्यानंतर त्यावरती पाण्याने स्वच्छ अभिषेक केला आहे, आणि त्यानंतर त्याची स्थापना केली आहे बघा मूर्तीची. त्यालाही अष्टगंध वगैरे लावून घ्यायचा आहे आपल्याला स्वामींच्या मूर्तीला. तर बघा इकडं लावून झालेलं आहे, आणि नंतर आपल्याला इकडं सुपारीची स्थापना करून घ्यायची आहे बघा. एक छोटीशी सुपारी घ्यायची, आणि अक्षदा, आणि त्या अक्षदावरती हळदी कुंकू व्हायचं आहे, आणि त्यावरती आपल्याला सुपारी ठेवायची आहे, आणि सुपारीलाही हळदी कुंकू लावायचं आहे बघा. तर इकडे आपल्याला देवघरातील घंटाही ठेवायची आहे बघा, आणि त्याचीही पूजा करून घ्यायची आहे बघा. त्यानंतर माझ्याकडे श्री स्वामी चरित्र हे आहे, त्याचीही मी इथं स्थापना करून घेतलेली आहे बघा. त्यालाही फुल अक्षदा वाहिलेलं आहे, आणि त्यानंतर बघा ही जपमाळ आहे, आणि त्या जपमाळेचीही इथं मी स्थापना केलेली आहे, आणि त्यालाही हळदी कुंकू वाहिलेलं आहे. त्यानंतर हे आपलं गुरुचरित्र पारायणाचं ग्रंथ पोथी, त्याचेही इथं लाल कपड्यामध्ये आपल्याला गुंडाळायचं आहे ते व्यवस्थित, आणि आपल्याला इथं वाचनासाठी पुढं पाट मांडायचा आहे, आणि त्या पाटावरती लाल कपडा अंथरून त्यालाही अक्षदा फुले वाहून त्याचीही स्थापना करून घ्यायची आहे आपल्याला इथं. आणि त्यानंतर अगरबत्ती लावून धूप वगैरे लावून आपल्याला इकडं वाचनाला सुरुवात करायची आहे बघा. तर वाचन करण्या अगोदर आपल्याला इकडं गायत्री मंत्राचं 1 माळ जप करायचा आहे, आणि गायत्री मंत्राचा 1 माळ जप करून झाल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचाही 1 माळी जप करायचा आहे, आणि त्यानंतर आपल्याला वाचनाला सुरुवात करायची आहे. स्वामींच्या जपमाळाबरोबर किंवा आपल्याला श्री गुरु देवदत्त यांचाही जप केला तरी चालतो बघा. स्वामी किंवा दत्तगुरू या दोन्हीपैकी एक कुठलाही केला तरी चालतो. गायत्री मंत्र आणि स्वामी मंत्र यामध्ये 1 माळ आपल्याला जप करायचा आहे, आणि त्यानंतर आपली इकडं पूजा चालू करायची आहे बघा. आणि पूजा चालू करण्या अगोदर आपल्याला इकडं संकल्प करायचा आहे पहिल्या दिवशी की आपण ही पूजा कारणास्तव करतोय, कशासाठी करतोय. तर त्यासाठी इकडं आपल्याला हातामध्ये 2 ते 3 वेळा पाणी घ्यायचं आहे आणि सोडायचं आहे, आणि ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम असं मंत्र म्हणायचे आहेत. आणि त्यानंतर अक्षदा आणि फुले वाहून आपल्याला जो संकल्प केला आहे ते आपले नाव व कुळ सांगून आपल्याला हे पाणी त्यानंतर 3 वेळा प्यायचं आहे, आणि त्यानंतर आपल्याला त्या ताटामध्ये सोडायचं आहे. तर आणि त्यानंतर आपल्याला इकडं वाचनाला सुरुवात करायची आहे बघा. आणि पहिल्याच दिवशी 1 ते 9 अध्याय संपूर्ण वाचायचे आहेत आपल्याला. आणि अध्याय सर्व वाचून झाल्यानंतर श्री गुरुदत्तांची आरती करायची आहे आपल्याला, श्री स्वामी समर्थांची आणि गणेशाची आरती करून हे पारायण आपल्याला इथे स्टॉप करायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी जे काही दुसऱ्या दिवशीचे अध्याय असतील तेही वाचन करायचे आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा, आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा. तुमच्यावरही अशीच स्वामी कृपा राहील, स्वामी गोष्टी राहील, आणि स्वामी नक्की तुमच्या पाठीशी उभे राहतील. तर तुमच्याही मनात करण्याची इच्छा असेल गुरुचरित्र पारायण तर नक्की करा. तर बाय बाय, भेटू अशाच एक नवीन व्हिडिओ घेऊन.